नमस्कार, मी आफताब शेख, एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता स्क्रीनवर जे दिसत आहेत त्यांच्या खरं तर परिचयाची कोणती गरज नाहीये. आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपलं नाव लौकिक कमवणारे रणजित सिंह डिसले गुरुजी सर माझ्यासोबत आहेत. सर, खरं तर राज्य शासनानं 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र कोर्टानं, उच्च न्यायालयानं या निर्णयाकडे पुनर्विचार करण्याची गरज आहे असं म्हटलेलं आहे. तुम्ही या कोर्टाच्या म्हणण्याकडे कसं बघता सर? मला वाटतं कोर्टाने जे पालकांच्या मनातली भावना जी आहे किंवा विद्यार्थ्यांच्या मनातली भावना आहे तीच त्याचं प्रतिबिंब कोर्टाच्या त्या प्रतिक्रियेतून येतं असं म्हणायला वाव आहे. कारण जेव्हा हा डिसिजन घेतला 10वीच्या परीक्षा रद्द करायचा, तो कशाच्या आधारे घेतला गेला किंवा त्याच्या मागे पार्श्वभूमी काय होती, तर ज्यावेळी सीबीएसई बोर्डाने डिसिजन घेतला की ते आता परीक्षा घेणार नाहीत, त्या क्षणी आपण ही त्यांचीच पद्धत आणि त्यांची री ओढल्यासारखं आपण पण लगेच तसा तो डिसिजन घेतला. पण त्यावेळी पालकांची किंवा मुलांची जी भावना होती ती मात्र खूप वेगळी होती. त्यांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे, त्यांनी वर्षभर ऑनलाईन क्लासेसमध्ये पार्टिसिपेशन केलंय, तर त्याची कुठेतरी एक फॉर्मल इव्हॅल्युएशन होणं गरजेचं राहतं. कारण शेवटी ही मुलं उद्या 11वीच्या ऍडमिशनसाठी कुठे ना कुठे यांच्यात स्पर्धा असणार आहे. स्पर्धा असताना त्या स्पर्धेची काही निकष असले पाहिजेत, कारण इथं निवडीची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे ती निवडीची प्रक्रिया कशाच्या आधारे करतात, तर मुख्यत्वे आपण मार्कच्या गुणांच्या आधारे करतो. त्यामुळे जर आता गुणच ते नसतील तर मग कशाच्या आधारे त्यांची ती प्रोसेस राबवायची किंवा काय करायचं, हे मग पुढचे असे वेगळे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे हे जर प्रश्न पुढे निर्माण होऊ नयेत असं वाटत असेल तर मला वाटतं की वेगळ्या मार्गाने का होईना पण आता ती फॉर्मल इव्हॅल्युएशन होणं फार गरजेचं आहे. नसेल तर प्रश्न खूप किचकट होऊन जाईल. म्हणजे जर आता परीक्षा नाही घेतली, समजा प्रशासन स्टिक राहिले की नाही आम्ही परीक्षा नाही घेऊ शकत, तुम्ही डिले करू शकता का, हा पण एक विचार करायला हवा. आणि शैक्षणिक वर्ष जे 1 वर्ष आपण समजतो की जून मध्ये सुरुवात होतं आणि एप्रिलच्या एंडला ते संपतं, असं आपण जे पारंपरिक पद्धतीने करतो, तर त्याला आपल्याला डिले करता येऊ शकतं का, ते 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष कालावधीचं करता येऊ शकतं का. कारण कोरोनाच्या या परिस्थितीमुळे काही एक्सेप्शनल डिसिजन हे घ्यावेच लागतील. त्यामुळे शैक्षणिक वर्ष थोडं डिले करून पुढे परिस्थिती निवळते का याचा विचार करून जर मग त्यावेळी काही करता येऊ शकतं का, असा पण विचार करायला हरकत नाही. जे आपलं म्हणणं आहे की परीक्षा घेण्यात याव्यात, मात्र फक्त तुर्तास ते परीक्षा पुढे ढकलून ज्यावेळेस परिस्थिती व्यवस्थित होईल त्यावेळेस या परीक्षा घेण्यात याव्यात. म्हणजे परीक्षा घेण्याच्या समर्थनात आपण दिसतोय. परीक्षा घेणं फार गरजेचं आहे या मुलांसाठी तरी. लक्षात घ्या, पहिलीची मुलं दुसरीत जाताना एका छोट्याशा कोणत्याही टेस्टच्या आधारे किंवा मूल्यमापनाचं वेगळं कोणतंही टूल वापरून त्यांना पुढे आपण प्रवेश देऊ शकतो किंवा लर्निंग आउटकम्स त्यांचे अचीव्ह झाले का हे वेगवेगळ्या साधनांच्या आधारे चेक करून आपण त्यांना प्रवेश देऊ शकतो. पण तिथं त्यांच्यामध्ये स्पर्धा नसते. इथं काय होतं, तुम्हाला 10वी नंतर कुठलं तरी एक 11वीसाठीचं चांगलं कॉलेज निवडायचं आहे आणि त्याच्यासाठी ती स्पर्धा आहे. तो स्पर्धा म्हटलं की तुम्हाला तिथं काहीतरी निकोप स्पर्धेचं वातावरण ठेवावं लागेल. सीबीएसईची मुलं वेगळेच पॅटर्न घेऊन तुमच्यासोबत स्पर्धा करत आहेत, त्यावेळी आपल्याही मुलांवर अन्याय होऊ नये. त्याच्यामुळे कुठल्या ना कुठल्या मार्गाने यांचं मूल्यमापन होणं हा गरजेचं आहे. मी शब्द वाक्यप्रयोग करतोय, यांचं मूल्यमापन होणं गरजेचं आहे. परीक्षा हे मूल्यमापन करण्याचे एक साधन आहे, एक टूल आहे. इतरही साधन आहेत ज्याच्या मदतीने मुलांचं मूल्यमापन केलं जाऊ शकतं. सर, काय हे पद्धत असू शकतात, मूल्यमापनाच्या पद्धत नेमक्या काय असू शकतात? आपल्याकडे अनेक इनोव्हेटिव्ह आयडिया आपण खरं तर जागतिक पटलावर दिल्यात. या पद्धतीनं काय इनोव्हेटिव्ह आयडिया आपण इथं वापरू शकतो जेणेकरून कोरोनाचा प्रसारही होणार नाही आणि विद्यार्थ्यांचं मूल्यमापनही केलं जाऊ शकतं? काही आयडियाज आहेत अशा? खूप, हे बघा, आपली 10वीची जी परीक्षा आहे ती सेंट्रलाइज पद्धतीनं, केंद्रीभूत पद्धतीने घेतली जाते. म्हणजे बोर्ड आहे, बोर्डच्या परीक्षेचं सिलेबस आणि त्याची प्रश्नपत्रिका करतं आणि त्याच्या आधारे राज्यभरातली मुलं जी आहेत ती परीक्षा, एकच पेपर सगळ्यांसाठी सेम ठेवला जातो. आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ती सेंट्रलाइज पद्धत ठेवणं काहीसं गैरसोयीचं आहे किंवा या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने जर आपण बघत असू तर या मुलांची केंद्रीभूत पद्धतीनं परीक्षा घेणं थोडंसं किचकट आहे आणि मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील ते धोकादायक होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा डिसेंट्रलाइज करता येऊ शकते का, शाळा स्तरावरती त्याचं आयोजन करता येऊ शकतं का, त्याच्यासाठीचे निकष, त्याच्यासाठीची प्रश्नपत्रिका ही त्या स्तरावरती शिक्षक मुलांकडून ते प्रश्नपत्रिका सोडून घेऊ शकतात का, हा एक पर्याय असू शकतो. की शाळा स्तरावरती लेट देम डिसाइड की ते बोर्डाने काय करावं की प्रत्येक शाळेला एक पॅटर्न ठरवून द्यावा, मूल्यमापनासाठीचा हा पॅटर्न आहे, तुम्ही याच्या मदतीनं कोणत्याही पद्धतीचं मूल्यमापन करू शकता. म्हणजे पद्धतीने होईल यामध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी आपण सिस्टमवर अविश्वास दाखवतो. हे बघा,
काही वर्षापूर्वी तुम्ही बघितलं तर अंतर्गत मूल्यमापनाचे गुण नको म्हणून आपण फुल टेस्ट घ्यायला सुरुवात केली. परत आपल्या लक्षात आले की अरे आपली मुलं तर मागे पडतात, सीबीएसईची मुलं इंटरनल मार्क्स घेतात आणि ते पुढे येतात, 100% मार्क मिळवतात. मग परत आपण त्या मुलांसाठी इंटरनलचे गुण सुरुवात केली, मग त्याला द्यावं. मग आता परत लक्षात आले की त्याच्यामुळे गुणांचा फुगवटा वाढतोय. परत आपण पुनर्विचार करतोय की नको नको ते, म्हणजे प्रयत्न किंवा जे उपाय आहेत ते चुकीचे नाहीत, राबवणाऱ्या यंत्रणेला ते आता सक्षमपणे राबवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही असं म्हणता की निकोप किंवा पारदर्शी पद्धतीनं राबवलं जाईल का, तर वी शुड ट्रस्ट. त्याच्यासाठीचे निकष बोर्डाला ठरवावे लागतील आणि त्याच्यातूनच हे कर्तव्य. सेंट्रलाइज पद्धतीनं परीक्षा घेणं शक्य नाही. एमपीएससीनं तेच केलं, युपीएससीनं सुद्धा तेच केलं, कारण हे लार्ज मासेस वरती होणाऱ्या परीक्षा आहेत. एकाच वेळी लाखो मुलं ह्या परीक्षा देतात. पण हे जर डिसेंट्रलाइज केलं, त्या शाळेवरती ते 100 मुलांची, एकेका शाळेमध्ये 100-200 मुलं असू शकतात, तर त्या मुलांची परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाऊ शकते. तंत्रज्ञानाचा काही वापर करता येतो का, आता बघणं गरजेचं आहे. कारण या कोरोनाच्या परिस्थितीकडे आपण खूप शॉर्ट टर्म संकट म्हणून बघतो आहोत. म्हणजे सुरुवातीला आपल्याला मागच्या वर्षी वाटलं हे काय 5-6 महिन्यामध्ये जाईल निघून, त्याच्यामुळे आपण पण त्याला प्रतिसाद तसाच दिलेला आहे. पण असे जे साथीचे आजार तुम्ही त्यांचा इतिहास पाहिला, काही वर्षापूर्वी इथिओपियामध्ये, आफ्रिकन कंट्रीजमध्ये इबोलाची साथ आली होती. ते अनेक वर्षे टिकते आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस एज्युकेशनवरती खूप होतात. 3 महिन्याचं शिक्षणातला खंड जेव्हा पडतो तेव्हा ते 1.5 वर्ष एज्युकेशनल लॉस, असं युनेस्को म्हणते की तेवढा 1.5 वर्षाचा लॉस त्या मुलाच्या शिक्षणामध्ये झालेला असतो. त्यामुळे आता हा प्रश्न केवळ मूल्यमापन किंवा परीक्षापुरता मर्यादित नाहीये, तर मुळातच पुनर्रचना करण्याची वेळ आलेली आहे शिक्षण पद्धतीची, शिक्षण यंत्रणेची. आणि परीक्षा घेणे हा त्यातला एक भाग आहे. अभ्यासक्रम आता वेगळ्या पद्धतीनं डिझाईन करावे लागतील, जेणेकरून मुलं घर बसल्या तो कम्प्लीट करेल आणि एक्सपेक्टेड लर्निंग आउटकम्स अचीव्ह करू शकतील. त्याचवेळी शिक्षकांना वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचे टेक्निक्स आता आत्मसात करण्याची गरज आलेली आहे. बोर्ड स्तरावर पॉलिसी डिसिजन मेकरला सुद्धा आता पारंपरिक पद्धतीने विचार करून हे करता येणार आहे, कारण आपण आपल्या रिजिड मध्ये आहोत, आपण ते एका साचेबद्ध पद्धतीमध्ये आहोत, म्हणून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागलेत. आपण थोडं ते लवचिक ठेवा. 1-1.5 वर्ष करता येऊ शकतं का, 2 वर्ष करता येऊ शकतं का. कारण बघा, ही मुलं 10वीची परीक्षा दिली किंवा नाही घेतली, समजा त्यांना पुढेच आपण प्रमोट केलं, 11वीला गेले, तरी देखील त्यांचे क्लासेस सुरू होणार आहेत का, त्यांचे वर्ग सुरू होणार आहेत का, ते देखील तिथंच हे होणार आहेत, ऑनलाईन करते. बरं, एवढ्या मुलांना सामावून घेणारी कॉलेजेसची संख्या आहे का, त्यांचं इंटेक तेवढं आहे का. कारण जर 100% मुलं पास झाली आणि 100% मुलं 11वीत गेली, तर या एवढ्यांना शिकवण्यासाठीचे पुरेसे शिक्षक, प्राध्यापक वर्ग 11वी-12वीचे आहेत का. म्हणजे मग निर्णय घेताना त्याचे परिणाम काय होतात हेही आता तपासणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लगेच हा डिसिजन घेणं की लगेच आपण जूनमध्ये परीक्षा घेऊयात किंवा जुलैमध्ये घेऊयात, हा डिसिजन घेण्याऐवजी शैक्षणिक वर्षामध्ये काही वाढ करता येऊ शकते का, जे आपण 1च्या ऐवजी 1.5 वर्ष केलं, डिसेंबर पर्यंत किंवा नेक्स्ट ऑक्टोबर पर्यंत त्याला डिले केलं. जर ही परिस्थिती निवडली तर ऍट द एंड ऑफ दॅट इयर आपण त्यावेळेस काही, तोवर आपल्याला वेळ पण मिळेल मुलांनाही अभ्यास करायला किंवा त्या तयारीसाठी वेळ. आणि जर ऑनलाईन घेण्याचं सरकारला ठरलं तर तोवर देखील टेस्टिंग करणं, ते काही यंत्रणा ते तयार करतील, जे काही सॉफ्टवेअर ते तयार करतील, त्याच्या देखील डिसेंट्रलाइज पद्धतीनं मुलांपर्यंत पोहोचेल. तर असा थोडा आपल्याला ब्रॉड लेवलचा विचार करावा लागेल, दीर्घकालीन धोरण आखावं लागेल या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये. आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य शासनानं कधीपर्यंत निर्णय घेणं तर अपेक्षित आहे, कारण विद्यार्थ्यांचं शिक्षण जे आहे ते महत्वपूर्ण असतं, कारण प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असतो. आणि अशा पद्धतीने जर डिले झालं तर विद्यार्थ्यांचं कितपर्यंत नुकसान होऊ शकतं. मुलं खूप चिंतेत आहेत. मला माझ्या व्हॉट्सअपवरती, ट्विटर अकाउंटला, इंस्टाग्रामला अनेक मुलं रोज मेसेजेस टाकून त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. स्टार्टिंगला ते खूप फ्रस्ट्रेटेड होते किंवा चिडलेले होतं किंवा खूप भीती होती की सर आमची परीक्षा ऑनलाईन घ्यायला पाहिजे, तुम्ही शिक्षण मंत्र्यांना सांगा, तुम्ही आमच्याबद्दल ट्विट करा, तुम्ही आमच्या भावना पोचवा. सो अर्थात मुलं ही प्रातिनिधिक स्वरूपात बोलत होती. अर्थात की ते सगळे लाखो मुलं काही मला तसं त्यांची भावना पोचवत नव्हती. पण स्टुडंट व्हॉइस आपल्याकडे ऐकण्याची पद्धत नाहीये. आपल्या जे काही सिस्टमची रचना आहे त्याच्यामध्ये पालक प्रतिनिधी असतात, शिक्षक प्रतिनिधी असतात, संस्थाचालक असतात आणि प्रशासन असतं. मुलांचा आवाज त्या सिस्टम पर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे मुलांच्या ज्या काही कन्सर्न्स आहेत त्या दृष्टीने तर असं दिसतंय की मुलांना ती परीक्षा हवी आहे, फक्त ती सुरक्षित आणि सर्वांसाठी फेअर पद्धतीने घेतली जावी. अर्थात हा जो तुम्ही डिसिजन म्हणताय की कधीपर्यंत घेतलं जाणं अपेक्षित आहे, मला वाटतं एक पॉलिसी लेवलचा डिसिजन तात्काळ सरकार घेऊ शकतं की ज्या पद्धतीने कोर्टाची पण तशी विचारधारा दिसते की
यू शुड रिकन्सिडर, तुम्ही तुमचा निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. तर सरकार त्याचा पुनर्विचार करू शकतं, किंवा सरकारला जर नसेल नाही आम्ही ते स्ट्रिक्ट आहोत, तर कदाचित मग सरकारला कोर्टाच्या निर्णयावरती अवलंबून राहावं लागेल. तर मला असं वाटतं की आता चेंडू सरकारच्याच ह्याच्यामध्ये आहे, कोर्टात आहे. तर सरकारने कदाचित पुनर्विचार केला तर मग सरकार सांगू शकते की चांगल्या वातावरणामध्ये फेरमध्ये आम्ही ते करू शकतो. पण लवकरात लवकर एक पॉलिसी डिसिजन होऊ द्या की ज्याच्यानंतर मग पुढे आपल्याला याचं एक्झिक्युशन करता येईल. सर, तुम्ही खरं तर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभर किंवा जगभरातल्या विद्यार्थ्यांशी देखील संवादात असतात, संपर्कात असतात. भारताबाहेर देखील कोरोनाची परिस्थिती अशीच आहे. त्या ठिकाणी परीक्षा मूल्यमापनाची किंवा परीक्षेची सध्याची स्थिती काय आहे, तिथं काय पद्धती अवलंबल्या जात आहेत? भारताच्या बाहेरचं सांगायचं झालं किंवा जे अविकसित देश आहेत, जसं की आफ्रिकन कंट्रीज म्हणा किंवा एशियन कंट्रीजमध्ये पण काही जे अविकसित देश आहेत, त्यांनी पारंपरिक शिक्षण पद्धती किंवा पारंपरिक मूल्यमापन पद्धतीला फाटा दिलेला आहे. केनियासारख्या देशाने 0 एज्युकेशन इयर जाहीर केलं लास्ट इयर, कारण त्यांच्या ऑनलाईन शिक्षणामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की जी आहेरे आणि नाहिरे वर्गातली दरी आहे ती खूप वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते 0 एज्युकेशन इयर घोषित केलं. जर तुम्ही अमेरिकन कॉन्टिनेंट्समध्ये गेलात, अमेरिका खंडामध्ये, तर त्या ठिकाणी लेखी परीक्षेला पूर्णपणे फाटा देण्यात आलेला आहे. मुलांचं ऍक्टिव्हिटीज, छोटे छोटे प्रोजेक्ट, त्याच्यावर आधारित त्यांचं क्रेडिट रेटिंग्स करण्यात आले, म्हणजे गुणांकन आणि गुणांना क्रेडिट्समध्ये रूपांतर करणं. त्याला आपण छोटे छोटे प्रोजेक्ट पूर्ण केले की काही स्पेसिफिक पॉइंट्स दिले, सर्टन पॉइंट्स मुलांनी अचीव्ह केले की त्याच्याशी रिलेटेड काही त्यांना बॅजेस दिले आणि त्याचं रूपांतर त्यांनी त्याच्या श्रेणीमध्ये केलेलं आहे, ए ग्रेड, A+, A- समथिंग लाईक दिस. तर अशा पद्धतीच्या मूल्यमापनाची वेगवेगळे टूल्स त्यांनी वापरलेले आहेत. दुसरं असं असतं की आपल्यासारख्या तिकडं एवढ्या मासेस लेवलवरती एक्झाम होत नाही, तर ते सेंट्रली सगळ्यांना एक मॉड्यूल दिलं जातं आणि त्या पद्धतीनं त्या शाळा त्या मॉड्यूलचा अभ्यास करून स्वतःच्या परीक्षा आयोजित करतात. त्याच्यामुळं वेगळे मूल्यमापन साधनं ऑलरेडी जगात वापरली जातात. याच्याकरिता युनेस्कोचं जे बॅक टू स्कूल मॉडेल आहे, जे त्यांनी रिसर्च पेपर पब्लिश केला आहे, तो देखील प्रशासनाने अभ्यासावा की ज्याच्यातून तुम्हाला कशा पद्धतीनं परीक्षा आणि कशा पद्धतीनं टीचिंग पुढे केलं जावं हे देखील त्या डॉक्युमेंट्समध्ये सांगलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर हे होते रणजित सिंह डिसले गुरुजी, ज्यांनी सांगितलेलं आहे की परीक्षांचं मूल्यमापन जे आहे, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन जे आहे ते करणं गरजेचं आहे. पद्धत कोणती असावी हे राज्य शासनानं ठरवावं. मात्र विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जर नुकसान, लॉंग टर्म जर नुकसान टाळायचं असेल तर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन जे आहे ते होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नाविन्यपूर्ण आयडिया जे आहे, नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतलाय त्याला पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं कोर्टाचं ज्या पद्धतीचं म्हणणं आहे, तशीच सल्ला जो आहे तो रणजित सिंह डिसले गुरुजी या ठिकाणी देत आहेत. तर एबीपी माझाच्या या व्हर्च्युअल संवादामध्ये आपण इथंच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. थँक्यू सर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.